नमस्कार, मनापासून स्वागत आहे आपलं NCE या यूट्यूब चॅनलमध्ये. नोकरीविषयक नवीन अपडेट नेहमीच मी घेऊन येत असतो. आज देखील एक नवीन अपडेट या ठिकाणी मी आपल्यासाठी घेऊन आलेलो आहे. तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा, जेणेकरून नवीन अपडेट्स आपल्यापर्यंत पोहोचवण्यास मदत होईल. एक महत्त्वपूर्ण आणि आनंदाची बातमी अशी आहे की जिल्हा परिषद रत्नागिरी भरती प्रक्रिया सन 2023च्या जाहिरातीनुसार घेण्यात आलेल्या ऑनलाईन परीक्षेचा जो निकाल आहे तो या ठिकाणी रत्नागिरी जिल्हा परिषदच्या ऑफिशियल वेबसाईटवर प्रकाशित करण्यात आलेला आहे. या ठिकाणी आपण पाहू शकतो की 19 जुलै 2024 रोजी हा जो निकाल आहे तो अपडेट करण्यात आलेला आहे आणि ही जी फाईल आहे रिझल्टची तर ती आपण PDF स्वरूपात ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन या ठिकाणी डाउनलोड करू शकतो. तसेच आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा मी एक आपल्याला लिंक देईल, त्या लिंकवरून आपण ही PDF जी आहे ती व्ह्यू करू शकता. तर या ठिकाणी ज्या कॅन्डिडेट्सनी किंवा उमेदवारांनी आरोग्यसेवक महिला या पदाकरता जर रत्नागिरी जिल्ह्याकरता एक्झाम दिली असेल तर त्यांच्यासाठी खरोखरच ही एक आनंदाची बातमी आहे. तर या ठिकाणी आपण पाहू शकतो की सदरील एक्झाम जी आहे ती IBPS यांच्यामार्फत घेण्यात आली होती आणि या एक्झामकरता मुख्यत्वे मराठी, त्यानंतर इंग्लिश, जनरल नॉलेज, त्याचबरोबर रिझनिंग आणि न्यूमेरिकली ॲबिलिटी आणि 5वा घटक होता टेक्निकल नॉलेज टेस्ट. तर असे एकूण 200 मार्काची टेस्ट या ठिकाणी होती आणि त्याचा जो निकाल आहे तो IBPS मार्फत प्रकाशित करण्यात आलेला आहे. तर आता या ठिकाणी आपण पाहू शकतो की कॅन्डिडेट्सचा रोल नंबर, त्याचबरोबर सिरियल नंबर, रजिस्ट्रेशन नंबर, ॲप्लाइड कॅटेगरी, त्यानंतर डेट ऑफ बर्थ, कॅन्डिडेट्सचं पूर्ण नाव आणि प्रत्येक कॉम्पोनंटमध्ये त्यांना किती मार्क्स पडले आहेत त्याचा देखील या ठिकाणी उल्लेख करण्यात आलेला आहे आणि टोटल मार्क्स हे देखील या ठिकाणी नमूद करण्यात आलेले आहेत. तर अशा पद्धतीनं ही जी लिस्ट आहे ती आपण पाहू शकतो. तर ज्या विद्यार्थ्यांचं किंवा कॅन्डिडेट्सचं उमेदवारांचं या ठिकाणी सिलेक्शन झालेलं आहे त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. त्याचबरोबर पुढील जो काही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनचा राऊंड असेल त्या संदर्भात काही अपडेट्स असतील त्या देखील आपल्यापर्यंत NCE या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा नक्कीच प्रयत्न करेल, परंतु आपण चॅनलला सबस्क्राईब करणं त्यासाठी आवश्यक आहे. धन्यवाद. एक नवीन अपडेटसह मी पुन्हा आपल्याला नक्कीच भेटेल.